नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी मानसशास्त्र या विषयावर आधारित महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी कोणता वर्तनाचा प्रकार आहे? खालीलपैकी कोणता वर्तनाचा प्रकार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बोलणे हा वर्तनाचा प्रकार आहे. पुढील प्रश्न आहे, शिक्षण हा कसा प्रकार आहे? हा जो प्रश्न आहे यापूर्वीच्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. याचा अंतर आहे उद्देशपूर्ण. पर्याय क्रमांक 3 याचा आन्सर आहे. पुढील प्रश्न आहे, बालकांच्या चुकांमधून शिक्षकाने काय करावे? बालकांच्या चुकांसाठी शिक्षकांनी मार्गदर्शन करावे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहन द्यावे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, व्यक्तीचे व्यक्तिमत्व म्हणजे काय? हा प्रश्न यापूर्वीच्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. PYQ आहे हा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वर्तन, विचार आणि भावनांचे एकत्रित रूप म्हणजेच व्यक्तीचे व्यक्तिमत्व. पुढील प्रश्न आहे, कोल्सबर्ग यांनी कोणत्या विकासाचा अभ्यास केला? कोल्सबर्ग यांनी नैतिक विकासाचा अभ्यास केलेला आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, भावनिक समायोजनासाठी काय आवश्यक आहे? भावनिक समायोजनासाठी भावनांचे योग्य नियंत्रण आवश्यक आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, शिक्षकांचा विद्यार्थ्यावर होणारा प्रभाव कोणत्या प्रकारचा असतो? हा सुद्धा प्रश्न यापूर्वीच्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. याचं उत्तर आहे सर्वांगीण. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकाच गोष्टीकडे वारंवार लक्ष जाणे हे कोणत्या प्रकारचे वर्तन आहे? एकाच गोष्टीकडे वारंवार लक्ष जाणे हे विक्षिप्त प्रकारचे लक्षण आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, ट्रायल अँड एरर ही शिक्षण पद्धत कोणी मांडली? ट्रायल अँड एरर ही शिक्षण पद्धती थॉर्नडाईक यांनी मांडली. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पियाजेच्या मतानुसार संज्ञात्मक विकासात ठोस सक्रियात्मक वय काय असते? उत्तर आहे 7 ते 11 वर्ष. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, शिक्षकाने वर्गात गोंधळ होऊ नये म्हणून काय करावे? उत्तर आहे शिस्तबद्ध वातावरण निर्माण करावे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सृजनशीलता कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे? हा सुद्धा प्रश्न PYQ आहे. उत्तर आहे कल्पक. पर्याय क्रमांक 4 याचा आन्सर होईल. पुढील प्रश्न आहे, शिक्षणाची तयारी कोणत्या घटकावर अवलंबून असते? शिकण्याची तयारी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षक विद्यार्थ्याला कृतीतून शिकवतो याला काय म्हणतात? शिक्षक विद्यार्थ्याला कृतीतून शिकवतो याला प्रात्यक्षिक म्हणतात. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शिक्षकाचा मुख्य गुण आहे? उत्तर आहे सहानुभूती. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मनोवैज्ञानिक चाचणी म्हणजे काय? मनोवैज्ञानिक चाचणी म्हणजे बौद्धिक मोजमाप. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, मुलांच्या वागणुकीवर परिणाम टाकणारा सर्वात पहिला घटक कोणता आहे? उत्तर आहे पालक. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत गरजा ओळखण्याची क्षमता कोणात असावी? विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत गरजा ओळखण्याची क्षमता शिक्षकांमध्ये असावी. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, बिनशिस्त वर्तनासाठी शिक्षकाने काय करावे? आन्सर आहे समुपदेशन. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बालकाचे वर्तन कोणत्या गोष्टीवरून दिसून येते? बालकांचे वर्तन
त्यांचे बोलणे, त्यांचे विचार आणि त्यांची कृती या तिन्ही गोष्टीवरून दिसून येते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. पुढील प्रश्न आहे, मुलांमध्ये समाजशीलता वाढवण्यासाठी कोणती क्रिया उपयुक्त ठरते? मुलांमध्ये समाजशीलता वाढवण्यासाठी गटक्रिया ही जी क्रिया आहे ही उपयुक्त ठरते. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IQ चे पूर्ण रूप काय आहे? PYQ आहे. जुन्या एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आहे इंटेलिजंट क्वेश्चन. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे इंटेलिजंट क्वेश्चन हे IQ चे पूर्ण रूप आहे. पुढील प्रश्न आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत कारण त्यांच्या विकासासाठी ते आवश्यक आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिकवणीचा सर्वात महत्त्वाचा उद्देश कोणता आहे? शिकवणीचा सर्वात महत्त्वाचा उद्देश कोणता आहे? यापूर्वीच्या एक्झाम मध्ये आलेला हा प्रश्न आहे. उत्तर आहे समजून घेणे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, टेट एक्झामसाठी आपण जवळपास 20 टेस्ट पाहिलेले आहेत. 20 टेस्ट आपल्या चॅनेलवर आपण अपलोड केलेले आहेत. त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्ही त्या पहा. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला रिव्हिजन म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. आणि अशाच प्रकारचे टेस्ट आपण जास्तीत जास्त एक्झामपर्यंत तुम्हाला घेणार आहे. त्यामध्ये मोस्ट ऑफ जुने क्वेश्चन जे आहेत ते ॲड करणार आहे. त्यामुळे तुम्हाला समजेल की एक्झामचा पॅटर्न कसा असतो. अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.